हॅलो फ्रेंड्स, कसं सॉल्व करणार पहा इकडे. √5 इंटू √125 इक्वल टू 5⁵5x. हा √5 ला कसं लिहिणार तुम्ही हे बघा. 5 ला लिहायचं 1/2. 5 ला लिहायचं 5 चा पॉवर 1/2 असतो. रूट म्हणजे 5 चा पॉवर 1/2 इंटू इथे 5 चा क्यूब आहे. हा 125 5 चा क्यूब आहे आणि या रूटचा 1/2 इक्वल टू 5⁵5x इक्वल टू 5⁵5x. आता बघा 5⁵1/2 इंटू 5⁵, आता इथे मल्टिप्लाइड आहे 3 इंटू 1/2 ते येतं 3/2. हे किती येतं 3/2. हा 5⁵5x. आता काय होईल 5⁵1/2 5⁵3/2 हा फॉर्म्युला आहे. x⁻m इंटू x⁻n इक्वल टू x⁻m प्लस n. या फॉर्म मध्ये आहे. या फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता इथे काय करणार आपण एकच 5 लिहिणार. इथेच 5 लिहिला नंतर काय करणार 1/2 प्लस 3/2 इक्वल टू 5⁵5x. 5⁵5x हा बघा हा 5 आहे. हा याचा LCM 2 आला आणि 1 प्लस 3 इथे काही चेंज होणार नाही. हा 1 हा 3 1 प्लस 3 इक्वल टू 5⁵5x इक्वल टू 5⁵5x. हा इथे 5 लिहा. हा इथं 4/2 हा किती आला 1 प्लस 3 4 हा y2 इक्वल टू 5⁵5x 5⁵5x. आता इथे 1 जा इथे 2 जा म्हणजेच 5⁵2 इक्वल टू 5⁵5x. आता काय झाला बेस सेम झाला. हा बेस कट. मग इथे काय शिल्लक राहिला 5 कट झाला पण 2 शिल्लक राहिला 2 इक्वल टू इथे काय शिल्लक राहिला 5x. तर काय राहिला 5x. मग आता आपण इकडे घेऊ. इकडे काय झाला हा 2 ऍज इट इज बाय 5. इकडे 5 मल्टिप्लाइड आहे. इकडे आल्यानंतर तो डिवाइड होईल बाय 5 इक्वल टू x. आणि जर x इक्वल टू 2/5 हे आहे आन्सर.